हा आहे जवळा. हा जवळा थोडासा स्वच्छ निवडून घेतला मी. मग तो एका तव्यावरती भाजायला ठेवला आणि मस्तपैकी ढवळत ढवळत थोडा वेळ तो भाजू दिला आणि तोपर्यंत एका साईडला कांदा, लसूण आणि कढीपत्ता घेतला आणि तो चुरचुरीत होईपर्यंत भाजला. त्याच्यानंतर तो मी पाण्यात टाकला. पाण्यामध्ये तो थोडा वेळ भिजू दिला आणि तोपर्यंत मी या तव्यावरती तेल टाकलं. त्याच्यावरती ही लसूण टाकली. ती लसूण थोडीशी ब्राऊन झाल्यानंतर मग कढीपत्ता टाकला. तो ढवळला आणि मग त्याच्यानंतर हा जो पाण्यात ठेवलेला ना जवळा तो चांगला घट्ट पिळून घेतला आणि मग त्या तव्यावरती पुन्हा एकदा टाकला. मग टाकला कोकम, लाल मिरची पावडर, ही हळद आणि मग मीठ आणि परत एकदा ढवळून घेतलं. मग नंतर गॅस बंद केला आणि मग त्याच्यानंतर मग तो कांदा टाकला, कारण कांदा कच्चाच चांगला लागतो त्याच्यामध्ये. सा झणझणीत चुरचुरीत जवळा तयार.